जे ऍथलीट लोक वगैरे असतात त्यांना सगळ्यात बेस्ट आहे. प्रत्येक ठिकाणी ट्रेनरचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवरती असतं. सर मला सांगा, काय मेसेज देऊ शकता का? मेसेज म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? लाईफमध्ये सगळीकडे प्रॉब्लेम्स असतात, पण सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात, पण जिम मध्ये काहीच प्रॉब्लेम नसतात. हे बघा आमचे सर कसे मारतात स्कॉट. यू बघत आहे महेश सरांची वाट, जे की आमचे ट्रेनर आहेत. हे काय आले महेश सर. या महेश सर, बसलोय किती वाट बघितली तुमची. तर आज कुठला वर्कआउट आहे? आज चेस्ट ट्रायसेप शोल्डर पुश वर्कआउट. पुश वर्कआउट. ओके, स्टार्ट करूया. येस. हो, तुम्ही पण सोबत करा आमच्यावर. हा, काहीतरी बोला. गुड मॉर्निंग. हा हो, गुड मॉर्निंग. आता बोलला काहीतरी. ओके, तो चलो स्टार्ट करूया. ओके सर. प्रॉपर वर्कआउट चालू करायच्या अगोदर एक सेट घेऊयात आपण वॉर्मअपसाठी. बरं. त्यामुळे मसल ऍक्टिव्हेशन होईल आणि ऑक्सिजन फ्लो, ब्लड फ्लो चांगला सप्लाय होईल मसलमध्ये. सो पहिला आपण पेक फ्लाय घेतो चेस्टसाठी. अच्छा. पेक फ्लायचं लक्षात ठेवा, कधी पण जेव्हा ग्रिप पकडतो आपण, ग्रिप एल्बो टू शोल्डर रेशो कधी पण समान ठेवायचा. वर खाली कधी करायचं. बॅक ओव्हरऑल अटॅच ठेवायची. चेस्ट अप अँड पुल. ओके समजलं का? बरोबर आहे ना? येस. वर्कआउट स्टार्ट करूयात आपण आपल्याला. चालतंय सर. इंक्लाइन पासून चालू करूया. किती सेट? ओव्हरऑल आपण प्रत्येक व्हेरिएशनचे 3 सेट घेऊयात. हा, ठीक आहे. स्टार्ट आपण इंक्लाइन डबल प्रेस पासून करूया. चालतंय. कंपाऊंड मुवमेंट आहे. ओव्हरऑल चेस्टच्या वॉल्यूमसाठी खूप फायदेशीर ठरतात. ओके चलो. ओके. सर मारता येतात आपले. व्हेरी गुड. बेंच प्रेस झालाय मारून. आता कुठं मारायचं सर? आता फ्लॅट बेंच प्रेस मारत आपण. फ्लॅट वेट 15 स्टार्ट. ओके. कंपाऊंड मुवमेंट झालेले सगळे आपले. हां, पुढे आता आपण आयसोलेशन मुवमेंटकडे जाऊया. कंपाऊंड मुवमेंट्स म्हणजे काय सांगतो, जेव्हा एका पर्टिक्युलर व्हेरिएशनमध्ये एक जॉईंट पेक्षा जास्त जॉईंट जेव्हा इन्व्हॉल्व होतात, एका मसलपेक्षा जास्त मसल इन्व्हॉल्व होतात त्या सेटमध्ये, सगळे मसल्स टुगेदर. त्याला आपण 2 ते 3 मसल जेव्हा इन्व्हॉल्व होतात त्याला आपण कंपाऊंड मुवमेंट म्हणतो. ओके. आणि आयसोलेशन म्हणजे एकच जॉईंट एक मसल ट्रेन करतो, त्याला आयसोलेशन म्हणतो. जाऊयात आता केबल क्रॉस मारूया. हे आहे केबल क्रॉस व्हेरिएशन. सर सांगतात आपल्याला प्रॉपर सेट कसा असतो. शोल्डर स्टॅन्स आपल्याला पायाचा अंतर शोल्डर स्टॅन्स मध्ये ठेवायचा आहे. ओके. अप्पर बॉडी पूर्ण ग्राउंडला पॅरलल करायची. ओके. एल्बो अप, स्ट्रेट पुश, स्लो डाऊन. बरोबर. येस परफेक्ट. आता कुठला सेट? आता आपण घेऊयात स्कूप अप. चेस्टचा लास्ट व्हेरिएशन घेऊयात. हा बरोबर. येस. आता स्कूप झाल्यानंतर सर कुठला नेक्स्ट? चेस्ट कम्प्लीट झाली आपली. चेस्ट पूर्ण कम्प्लीट झाले. मध्ये पहिलं व्हेरिएशन आपण झिगझॅग बारने स्कल क्रशर घेतलं. ओके. आता नेक्स्ट व्हेरियंट ट्रायसेप पुश डाऊन. ओके. रोपनी घ्यायचं. रोपनी आणि त्या बारनी काय फरक असतो? डिफरन्स काही नसतो, सेमच पडतो. सेम मसल टार्गेट. मला बार जास्त करून कम्फर्टेबल वाटतो. सायकोलॉजिकली प्रत्येकाचं वेगवेगळं पडतो. हां, पण रोपनीच घेऊया. आता कुठला सेट सर? शोल्डर घेऊया. शोल्डर मध्ये ओव्हरहेड प्रेस घेऊया स्टँडिंग. अच्छा. ते ओव्हरहेड प्रेस म्हणजे असं आपण जेव्हा असं वर घेतो इथपर्यंत बार आणि परत असं वर घेतो, त्याचा काय डिफरन्स येतो? तो क्लीन अँड जर्क. क्लीन अँड जर्क तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग मध्ये गेला व्हेरिएशन. त्याचा बेनिफिट काय? बेनिफिट त्याचा ओव्हरऑल तुमचा मसल ग्रुप टार्गेट करते. कंपाऊंड मुवमेंटच आहे ती पण. हा, एकापेक्षा जास्त मसल ग्रुप जॉईंट
कनेक्ट करते. कोरसाठी तुमचं चांगलं, स्ट्रेंथनिंगसाठी सगळ्यात बेस्ट. स्ट्रेंथसाठी जे ऍथलीट लोक वगैरे असतात त्यांना सगळ्यात बेस्ट आहे. पहिले पुल करायचं आणि देन प्रेस अप करायचं. यस यस. आता घेतोय ते आपण नॉर्मल ओव्हरहेड प्रेस घेतोय. ओव्हरहेड प्रेस. क्लीन एन्जॉय. वेट जर नाही काढलं तर शिवाय बसत आम्हाला ट्रेनरच्या सांगितलं मी कळत नाही. त्यामुळे वेट म्हणजे आपलं स्वतःच असलं तर वेट काढणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही जिम मध्ये जावा, प्रत्येक ठिकाणी ट्रेनरचं लक्ष फक्त एकच गोष्टीवरती असतं, तो वर्कआउट कसा करतो हे नाही. मला असं वैयक्तिक मत आहे माझं. त्यांनी वेट काढलं का नाही याच्यावरती ट्रेनरचं फार लक्ष. भले तो वर्कआउट चुकीचं का करणार, पण थोडं आहे पण सत्य आहे. सर तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीबद्दल? नो कमेंट्स. नो कमेंट्स. मगाचा विषय सरांना पटलेला आहे पण ते नो कमेंट्स म्हणून टाळला त्यांनी विषय. ठीक आहे सर. आता कुठला लॅटरल प्रेस घेऊया आपण. फ्रंट साइड आधी अटॅच करायची. अच्छा. ओके. आणि उभं राहून मारल्यानंतर स्टँडिंग जेव्हा स्ट्रेट मारतो त्याची बॉडी चीट करते. आपण येस येस येस. भले वेट कमी घ्या. वेट कमी घ्या. ओके. सर झाला आता हा लॅटर. आता कुठला? रिव्हर्स लेफ्टला घेऊया आता. रिव्हर्स मध्ये. अच्छा. शेवटचं सेट आहे. शेवटचं फिनिश करूया. ओके ओके सर. हात स्ट्रेट ठेवूयात. बॅक स्ट्रेट. ओके ओके. पुल. व्हेरी गुड. आता सर कुठलं ॲप्स असेल आता? आता ॲप्सचे फक्त दोनच व्हेरिएशन घ्यायचे. असं बोलायचं समोर समोर. काय तिथे ठेवू कुठेतरी? सर मला सांगा, काय मेसेज देऊ शकता का? मेसेज म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे व्यायाम करताना, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? की कॉमन आहे सगळीकडे आहे, पण एक जस्ट अवेअरनेस म्हणून एक थोडक्यात सांगू शकता? थोडक्यात म्हणजे असं की तुम्ही जेवढा वर्कआउट करताय तेवढं तुम्ही डाएट वरती पण फोकस करा. 100% बरोबर. 100% डाएट, 100% वर्कआउट, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. आणि जे आता नवीन ज्यांनी जिम चालू केली आहे, व्यायाम चालू केले, त्यांनी पेशन्स ठेवा. थोडासा पेशन्स शिवाय काही नाही. हा. सोशल मीडियाकडे बघून, इकडे तिकडे बघून काही शॉर्टकट घेऊ नका. पेशन्स ठेवा. इगो लिफ्टिंग करू नका. इगो लिफ्टिंग करू नका. सगळ्यात मेन गोष्ट ती आहे. इंजुरीजचे चान्सेस, केसेस खूप वाढलेले आहेत सध्याला. इगो लिफ्टिंग म्हणजे तो मारतो तर मी पण मारू शकतो. हेवी वेट, उदाहरणार्थ डेडलिफ्ट तुम्ही बघितलं असेल, जास्त जणांना इंजुरी झालेला आहे. ट्रेंड चालू आहे आता सध्या डेडलिफ्ट स्क्वॉटचा. 40च्या वर कधी डेडलिफ्ट मारली नाही मी. लास्ट 50 त्याच्या पुढे नाही मारले मी. ते रिस्क पण नाही घेतलं. वर्कआउटमध्ये सगळ्यात मेन तीच आहे, फॉर्म टेक्निक. प्रत्येकाचं जेनेटिक्स वेगळे, स्ट्रक्चर वेगळे, त्या हिशोबाने रिझल्ट दिसणार. सरांचं जे जेनेटिक्स आहे ते माझं नाही आहे, माझं जे आहे ते सरांचं नाही. प्रत्येकाला युनिक बॉडी दिलेली आहे देवाने, त्या हिशोबाने टार्गेट करा. कम्पेअर करू नका स्वतःला कोणासोबत. कन्सिस्टन्सी, जे सर आता कन्सिस्टन्सी ठेवून जसं वर्कआउट डाएट करतात मी बघतोय, त्या हिशोबाने तुम्ही पण सरांना फॉलो करा. साधी गोष्ट सांगतो, कुठल्या पण स्ट्रक्चर ज्याला वाढवायची किंवा कमी करायची, त्याला ऍटलिस्ट 1 वर्षाचा तरी टाइम द्यायला पाहिजे, पूर्ण बॉडी रिकम्पोजिशन करून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. असं नाहीये की 1 महिना केला रिझल्ट दिसले, 2 महिना केले. ट्रस्ट द प्रोसेस. त्याचबरोबर इफ यू विल गो विथ द प्रोसेस, तुम्ही जर प्रोसेस जात असेल तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार. आज नाही तर उद्या. काही जरी नसेल सुरुवातीला, बट तुम्ही सुरुवात करा. तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट 20 वर्षामध्ये असताना करताय जिम, किंवा 25 वर्षाचा असताना करताय, तो 1 वर्ष कन्सिडर होतो तुमच्या बॉडी बिल्डिंगसाठी, बरोबर? हां. म्हणजे तुम्ही 20 वर्ष समजा तुमचं वय असेल, किंवा 25 वर्ष, एक्झाम्पल आपण पकडू 20 वर्ष, तर 20 वर्ष तुम्ही काहीच जिम नाही केली,
तर तो रिझल्ट लगेच नाही भेटणार, कारण की त्या शरीराला सवय बऱ्याचशा गोष्टींची झालेली असते, ते फॅट सुटलेलं असतं सगळीकडे 20 वर्ष बालपणापासून ते आतापर्यंत. आणि ज्यावेळेस तुम्ही 20 वर्षानंतर म्हणजे 21 वर्ष तुमचं होईल सातत्य ठेवून जर जिम केली, मग तो 1 वर्षाचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू दिसायला सुरू होईल. बरोबर? येस, तुमचं 1 वर्ष ते फाउंडेशनसाठी जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.